नमो नमः। प्रवाचिका अहंदया जोशी अत्र समीशां स्वागतम्। एषा कथा श्रीमान योगी पुस्तकात् उद्धृता अस्ति। एकादशभागस्य प्रथमा कथा एषा। अस्तु तर्हि आरंभं कुर्मः। सोमवारचा दिवस। राजे सकाळच्या वेळी जगदीश्वराच्या दर्शनाला गेले होते. राजांनी देवदर्शन घेतले. मंदिराच्या पूर्वाभिमुख प्रवेशद्वारापाशी राजे उभे राहिले. समोर श्री भवानी टोक नजरेत येत होते. राजांनी त्या दिशेला नमस्कार केला. राजांच्या बरोबर जेधे अनाजी होते. राजे अनाजींना सांगत होते, अनाजी, यापुढे पावसाळा संपेपर्यंत आपल्याला मोठी हालचाल करावी लागेल असं दिसत नाही. दिलेर खानानं भोपाळगडाला वेढा घातला असला तरी तो फार काळ तिथं राहणार नाही. त्याची नजर विजापूरला आहे. तो विजापूरवर चालून जाईल. पावसाळा संपेपर्यंत तरी त्या लढाईला निकाल लागणार नाही. विजापूरकर दिलेर पुढं टिकतील? आम्हाला शंका आहे. जे राज्य घरभेद्यांनी पोखरलेलं असतं ते राज्य मामुली शत्रूंपुढंही टिकत नाही. मग दिलेर खानासारख्या कडव्या पठाणाची गोष्ट सोडा. एकदा आदिलशाहीची खोड मोडायला हवी. जेधे बोलून गेले. राजांनी जेध्यांकडे पाहिले. जेधे, आदिलशाही बुडणार नाही. जी? आम्ही म्हणालो आदिलशाही बुडणार नाही. तसा रंग दिसला तर आदिलशाही आमच्याकडे धाव घेईल. मग आपण जायचं? अलबत्त. त्याच संधीची आपण वाट पाहत आहोत. पन्हाळ्याला फौज गोळा केली आहे. ती कशासाठी? खरं पाहता विजापूरकरांना ही अक्कल आधी सुचायला हवी होती. दक्षिणेच्या पातशाह्यांची एकजूट कशीही करून टिकवायला हवी. आज ना उद्या औरंगजेब दक्षिणेत उतरणार हे निश्चित. त्याला रोखू पाहणाऱ्या ह्या 3 शाह्या त्या नामोहरम होऊन केव्हाही चालणार नाही. कुतुबशहांच्या हे ध्यानी आलं. पण आदिलशाहीला अजून प्रकाश दिसत नाही. तो दिसेल तो सुदीन. सकाळी उन्हाने अंग तापत होते. त्या जाणीवेने राजे म्हणाले, चला वाड्यात जाऊ. सूर्य बराच वर आला. राजे बोलत बाले किल्ल्यात आले. नगारखान्यावर भगवा ध्वज फडकत होता. राजांनी किंचित मान तुकवली. ते महादरवाजातून प्रवेश करते झाले. राजांना पाहताच बाळाजी सामोरे आले. महाराज, फिरंगोजी नरसाळा आले आहेत. फिरंगोजी नरसाळा? महाराज दचकले. कुठं आहेत? केव्हा आले? थोडा वेळ झाला. सदरेवर आहेत. राजांनी अनाजींकडे पाहिले. चला अनाजी, भोपाळगडाला वेढा असता फिरंगोजी कसे आले? राजे भरभर चालत होते. पाठोपाठ अनाजी जेधे होते. राजे सदरेत आले. फिरंगोजी उभे राहिले. त्यांनी केलेल्या मुजऱ्याचा स्वीकार करून राजांनी विचारले, फिरंगोजी, कुणाच्या जोखमीवर गड सोपवून आलात? फिरंगोजींचे पिकले कल्ले गालांवर थरारले. उतार वयाने आधीच पाणावलेली त्यांची नजर कातर बनली. फिरंगोजी धावले. त्यांनी राजांचे पाय धरले. तिकडे दुर्लक्ष करीत राजांनी विचारले, सांगा फिरंगोजी, गड सोडून का आलात? गड सोडावा लागला महाराज. मोगलांना गड दिलात? फिरंगोजींनी मान खाली घातली. राजे सुन्न होऊन फिरंगोजींकडे पाहत होते. राजे उफाळले. कुणाच्या हुकमानं गड सोडलात? युवराजांच्या आज्ञेनं. फिरंगोजी बोलले. सांगा फिरंगोजी, काय झालं? फिरंगोजींनी डोळे टिपले. काय सांगू महाराज, दिलेर खान गडावर चालून आला. त्याच्या भीतीनं कसब्यातली गावोगावची माणसं आपल्या बायका पोरांसहित गडाच्या आश्रयाला आली होती. गड मजबूत होता. गड लढवण्याची सर्व तयारी होती. दिलेर खानानं मोर्चे बांधले. त्याच्या तोफांना तसंच उत्तर किल्ल्यावरून मिळालं. लढाई निकराची चालली होती. आणि काय झालं? महाराज, आघाडीवर संभाजीराजे आले. युवराजांना पाहून सारं अवसान सरलं. युवराजांनी आज्ञा पाठवली, दरवाजा उघडावा, नाहीतर शिरच्छेद करीन, सर्व लोक मारीन. आपला संताप आवरणे राजांना कठीण जात होते. आणि म्हणून किल्ला दिलेर खानाच्या स्वाधीन केलात? जी. सांगा फिरंगोजी, एकदा सारं सांगून टाका. युवराजांच्या हुकुमानुसार गड ताब्यात दिला. दिलेर खानानं दिल्या वचनाला बट्टा लावला. किल्ल्यात येताच आपल्या 700 लोकांचे त्यानं हात तोडले. किल्ल्यात आश्रयाला आलेल्या बायका पोरांची चीजवस्तू जप्त केली. तोफा डागून गड जमीनदोस्त केला. छान केलत फिरंगोजी. केवढा विश्वास होता तुमच्यावर. थोरल्या महाराज साहेबांच्या वेळची तुम्ही जुनी माणसं, अनुभवी, आणि तुम्ही गड शत्रुहाती देऊन मोकळे झालात. काय केलत हे? फिरंगोजींनी नजरवर केली. ते राजांना म्हणाले, नाईलाज झाला महाराज. चाकण भुईकोट किल्ला शास्ता खानाबरोबर 2 महिने लढविला. तो भोपाळगड लढवणं काय कठीण होतं? सामोरे आले शंभूबाळ. त्यांच्यावर गोळा फेकण्याचं बळ कुठून येणार? राजे गड दिला आणि विठ्ठलपंतांबरोबर तडक आपल्या सामोर आला नसतात तरी बरं झालं असतं. दचकून फिरंगोजींनी राजांच्याकडे पाहिले. महाराज, कोण आहे तिकडे? राजे ओरडले.
महालात भराभर ढालाईत धावले. फिरंगोजींच्याकडे बोट दाखवीत राजांनी आज्ञा केली, यांना जेर बंद करा. उद्या सकाळी सूर्योदयाबरोबर तोफेच्या तोंडी द्या. फिरंगोजी पुढे धावले. राजे मागे सरकत होते. फिरंगोजींनी विनवणी केली, महाराज क्षमा, माझी काही चूक नाही. फिरंगोजींची ती केविलवाणी मुद्रा पाहून राजांच्या डोळ्यात अश्रू साकळले. कठोर मनाने राजे बोलले, फिरंगोजी, चूक तुमची नाही. चूक घडल्यावरच शिक्षा होते हे कोणी सांगितलं? फिरंगोजी, चूक तुमच्या आमच्या नशिबाची आहे. आतड्यांचा पीळ सुटत नाही आणि राजकारण भावना जाणीत नाही. तुमचं अनुकरण चारचौघांनी केलं तर स्वराज्याच्या वावड्या आकाशात भिरभिरायला फारसा वेळ लागायचा नाही. आपण माणसांशी इमानी नसतो, राज्याशी असतो हे साऱ्यांना कळायला हवं. बघता काय, घेऊन जा यांना. राजे पाठमोरे उभे राहिले. हुंदके देणाऱ्या फिरंगोजींना सदरेवरून नेण्यात आले. राजे वळले. अनाजी बाळाजींचा भीतीने थरकाप झाला होता. बाळाजी धीर करून म्हणाले, महाराज. पण ते पुढं बोलायच्या आतच राजांनी आज्ञा केली, बाळाजी, साऱ्या गडांवर तातडीनं हुकूम पाठवा. मोगली मनसबदार बनून खुद्द शंभू भोसला जरी गडावर आला तरी तोफा डागण्यात कुचराई होऊ देऊ नका. कुचराई झाली तर मुलाहिजा राखला जाणार नाही. अधुना एकादश भागस्य द्वितीया कथा एषा. फिरंगोजी नरसाळ्यांना दिलेल्या शिक्षेने सारा गड थक्क झाला. पागेत, शिलेदारात, ढालाईतात कुजबूज सुरू झाली. फिरंगोजी नरसाळ्यांना राजे किती मानीत हे साऱ्यांनी पाहिले होते. तेच फिरंगोजी उद्या तोफेच्या तोंडी जाणार या कल्पनेने साऱ्यांची मने कातर बनली होती. राजसदरेचा फड अस्वस्थ होता. राजांच्या महालात जाण्याचे कुणाला धैर्य नव्हते. राजे एकटेच महालात बसून होते. महालात सोयराबाई जाऊनही काही उपयोग झाला नव्हता. राजांनी जेवण घेतले नव्हते. घ्या म्हणायचे सामर्थ्य कुणाच्या ठाई नव्हते. राजे महालात बसून होते. त्यांच्या डोळ्यांसमोरून फिरंगोजी हलत नव्हते. पळापळांनी वेळ सरत होती. 2 प्रहर टळत आली होती. महालाबाहेर चाललेले बोलणे राजांच्या कानांवर पडले. राजांनी विचारले, कोण आहे? महादेव आत आला. त्यांनी सांगितले, अनाजीपंत आले आहेत. पाठव. अनाजी महालात आले. त्यांनी वर्दी दिली. धाकट्या राणीसाहेब आले आहेत. इथं? जी. केव्हा? आत्ता. हेच गडावर मेणा येताना दिसला. पुतळाबाई आणि वर्दी न देता तातडीने गडावर कशा आल्या? अनाजी जसे आले तसे महालाबाहेर गेले. त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते. थोड्याच वेळात पुतळाबाईंनी महाली प्रवेश केला. राजांनी काळजीने विचारले, राणीसाहेब, यावेळी बरे आलात? चैन पडेना. यावं लागलं ते बरं. फिरंगोजी काकांना तोफेच्या तोंडी द्यायची आज्ञा केलीत म्हणे. एकदम राजांच्या सर्व ध्यानी आले. हो. शिक्षा अंमलात आणली जाणार? अंमलात न येणाऱ्या शिक्षा आजवर आम्ही दिल्या नाहीत. असा काय गुन्हा घडला? राजे उद्वेगाने हसले. ते पुतळाबाईंच्याकडे पाहत होते. पुतळाबाईंच्या वेशावरून त्या तातडीने आलेल्या दिसत होत्या. रोजच्याच वापरातले लुगडे त्यांच्या अंगावर दिसत होते. अंगावर दागिने दिसत नव्हते. त्या साध्या वेशातही त्यांचे रूप पाहत राहावे असे राजांना वाटत होते. सोयराबाई रूपसंपन्न होत्या. सौंदर्याच्या खुणा त्यांच्यात सामावल्या होत्या. पुतळाबाई त्या मानाने सावळ्या, पण त्या सावळ्या रूपातही तेज होते. डोळे मोठे, बोलके आणि सुंदर होते. त्या नजरेत एक वेगळीच हुकूमत प्रगटली होती. उंच मान मुळातल्या उंच बांध्याला शोभा देत होती. प्रौढत्वातही ते रूप राजांच्या मनाला प्रसन्न करीत होते. राजांची नजर आपल्यावर खिळल्याचे पाहून पुतळाबाईंनी विचारले, असा काय गुन्हा घडला? राजे त्या प्रश्नाने भानावर आले. क्षणभर सुखात रेंगाळलेले त्यांचे मन परत उद्विग्न झाले. त्यापेक्षा कोणता गुन्हा घडला नाही ते विचारा ना. पण फिरंगोजींचा काय दोष? शंभूबाळ सामोरे आले. किती वेळा ते नाव घेणार आहात? शंभूबाळ सामोरे आले म्हणून का गड शत्रूच्या ताब्यात द्यायचा? फिरंगोजी अनुभवी ही आपली माणसं शत्रूला गड देऊन मोकळे झाले. त्यांना शिक्षा करण्याखेरीज आमच्या हाती काय आहे? याखेरीज दुसरी कसलीच का शिक्षा नाही? पुतळा, देशद्रोहा इतका दुसरा मोठा गुन्हा नाही. दुसरी कोणती शिक्षा देणं योग्य असतं तर ती आम्ही फिरंगोजींना दिली नसती का? साऱ्यांना हीच शिक्षा दिली जाते का? पुतळाबाईंनी थंडपणे विचारले. अलबत. राजे कठोर होऊन बोलले. शंभूबाळ परत आले तरी? राजे पुतळाबाईंच्याकडे ताठरलेल्या नजरेने पाहत राहिले. त्या कल्पनेनेही त्यांचा जीव घाबरा झाला. पुतळा, तेच म्हणते मी. शंभूबाळांना ही शिक्षा दिली जाणार नसेल तर विचार व्हावा.
ही शिक्षा अंमलात आणली गेली आणि नंतर ती त्याच अपराधासाठी देता आली नाही तर विनाकारण आयुष्यभर पश्चाताप करण्याची पाळी येईल. तेवढंच सांगण्यासाठी मी गडावर आले होते. पुतळाबाई जशा आल्या तशा निघून गेल्या. राजे बराच वेळ तसेच उभे होते. महालात एकटे आहोत याची जाणीव त्यांना झाली. त्यांचे मन बेचैन होऊन उठले. त्यांनी हाक मारली. महादेव आत आला. जी, राणीसाहेब आल्या होत्या? जी, गेल्या? जी, बाहेर कोण आहे? अनाजी आहेत. पाठव त्यांना. अनाजी महाली आले. राजांनी विचारले, अनाजी, राणीसाहेब गेल्या? जी महाराज, गडाखाली जायला हवं असं त्या म्हणाल्या. राजे हसले. ठीक आहे अनाजी, साऱ्यांना मनं आहेत, साऱ्यांना काळजी आहे. आम्हाला पण तसंच मन आहे, यावर मात्र कोणाचा विश्वास नाही. जा तुम्ही. अनाजींनी धीर करून विचारले, फिरंगोजींनी शिक्षा? अनाजींकडे न पाहता राजे म्हणाले, अंमलात आणली जाईल. कष्टी मनाने झुकल्या मानेने अनाजी महाला बाहेर पडले. अधुना एकादश भागस्य तृतीया कथा एषा. गडावर रात्र उतरली. राजे पलंगावर जागेपणीच पडले होते. महालात मंद समयांचा उजेड होता. राजांना झोप येत नव्हती. मन बेचैन होते. पडल्या जागेवर राजे तळमळत होते. मध्यरात्रीनंतर केव्हा डोळा लागला ते त्यांना कळले नाही. भल्या पहाटेच्या सुमारास राजांना एकदम जाग आली. राजांना घाम आला होता. जीव गुदमरल्यासारखा वाटत होता. राजे उठले. राजांची जाग लागताच महादेव आत आले. महादेव, जरा पाणी देतोस? जी. महादेवने पाण्याच्या सुरईतून पाणी घेतले. पेला राजांच्या हाती दिला. समोर धरलेल्या चांदीच्या तस्तात राजांनी चुळा टाकल्या. त्या गार पाण्याने राजांना बरे वाटले. पाणी पिऊन राजांनी विचारले, पहाट झाली का रे? जी, नाही. ठीक आहे, जा तू. राजे परत कलते झाले. राजांचे विचार सैरावैरा धावत होते. त्यामुळे महालाची शांतता असह्य होत होती. नजरेसमोरून फिरंगोजी हलत नव्हते. फिरंगोजी, स्वराज्याचा किल्लेदार. मासाहेबांच्या एका शब्दाखातर त्यानं चाकणचा किल्ला स्वराज्यात सामील केला. भगवे निशाण चाकणवर चढवले तेव्हा राजे फिरंगोजींना म्हणाले होते, फिरंगोजी, आम्हाला नुसता गड नको, गडा इतकी बळकट माणसंही हवीत. आम्हाला तुम्ही हवे. आणि फिरंगोजी स्वराज्यात सामील झाले. राजांनी कूस बदलली. शास्ता खानाने चाकणला वेढात घातला. मोगली फौज एवढी मोठी, पण फिरंगोजींनी चाकणचा किल्ला 2 महिने भांडवला. शर्थीची लढत दिली. भुयारे खणून तट उडवावे लागले. तेव्हाच शास्ता खानाला विजय दिसला. खानाला सुद्धा फिरंगोजींचे कौतुक केल्यावाचून राहवले नाही. फिरंगोजींना खानाने वतन मोलाची चाकरी देऊ केली, पण फिरंगोजी गेले नाहीत. स्वराज्याशी बेईमानी करणारी ती जात नव्हे. राजांना चैन पडेना. राजे उठले. महालात येरझाऱ्या घालीत राहिले. राजे उत्तरेच्या खिडकीपाशी गेले. वाऱ्याचा मागमूसही नव्हता. सारे कसे बाहेरच्या काळोखासारखे शांत होते. गडाच्या दिवट्या त्या काळोखात भयाण वाटत होत्या. ते पाहणे सुद्धा राजांना नको वाटत होते. राजे माघारी वळले, पण विचार वळेनात. फिरंगोजी केवढा आधार वाटायचा. अडचणीची वेळ असली, संकटाचे दिवस असले की फिरंगोजींची आठवण यायची. त्यांना गडाच्या रखवालीसाठी ठेवून संकटांना सामोरे जाताना केवढं बळ येई. आमच्या विजयानं म्हाताऱ्याचे ओठ हसायचे. आम्हाला काटा टोचला तरी डोळी पाणी यायचं. राजांनी आवंडा गिळला. काय केलं फिरंगोजी? कसा विवेक ढळला. राजे भरभरी येरझाऱ्या घालीत होते. हात पाठीवर जखडले होते. पहाटेची पांढरी कड पूर्व क्षितिजावर धरली होती. गार वाऱ्याची एक झुळूक महालात शिरली. त्या झुळकेने पडदे थरारले. माया, कसली वेडी माया. त्या भरात केवढा मोठा गुन्हा करतो याची जाणीव होऊ नये. म्हणे समोर युवराज आले, संभाजीराजे आले आणि फिरंगोजी असले म्हणून काय झालं? गुन्हा तो गुन्हाच. राजकारण भावना जाणीत नाही फिरंगोजी. उजाडू लागले होते. धरणी जागी होत होती. पक्ष्यांची चिवचिव वाढत होती. वारा अखंड वाहत होता. माणसानं भावना जाणायची नाही तर काय करायचं? शंभूबाळ गडाच्या सामोरे दिसले असतील तेव्हा फिरंगोजींचं काय झालं असेल? पाठीचा घोडा करून ज्यांनी संभाजीराजांना बाळपणी खेळवलं, तो जीव त्याच पोरावर तोफेचा गोळा फेकील कसा? आपण असतो तर ते जमलं असतं? राजे भराभर पावले टाकीत खिडकीजवळ गेले. बाहेर प्रकाश फाकला होता. पूर्व क्षितिज उजळून निघाले होते. राजांची नजर टकमक टोकाकडे गेली आणि त्यांच्या छातीत धस्स झाले. टकमक टोकाकडे माणसे चालली होती. कोकण दिव्याकडे तोंड करून उभी असलेली पितळी तोफ नजरेत येत होती. राजांचे ओठ थरथरत होते. त्यांची नजर पूर्व क्षितिजावर खेळली. आज सूर्य उगवला नाही तर किती बरं होईल. कसली भीती वाटते. राजकारण भावना जाणीत नाही, फक्त
कर्तव्य जाणते कर्तव्य. राजांनी घाम टिपला. श्वास जोराने सुरू झाला. ही शिक्षा दिली जाणार नसेल तर विचार व्हावा. फिरंगोजींची शिक्षा अंमलात आली आणि नंतर तीच शिक्षा त्याच अपराधासाठी दुसऱ्याला देता आली नाही तर विनाकारण आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल. पुतळा राजे पुटपुटले. त्यांची नजर खिडकीबाहेर गेली. बाहेर चांगलाच उजेड फाकला होता. पूर्व क्षितिजाला रक्तिमा पसरला होता. राजांचे सारे अवसान सरले. ते धावत सुटले. महालातून अनवाणी पावलांनी राजांना धावताना पाहून पहारेकरी चकित झाले. राजे कातळ पार करून होळी चौकात आले. सूर्योदयाची वेळ नजीक आली होती. राजे बेभानपणे टकमक टोकाकडे धावत होते. राजे दारूखान्याच्या इमारतीपाशी आले. राजे हात उंचावीत बेभानपणे ओरडले, थांबा थांबा. साऱ्यांची नजर राजांच्याकडे गेली. पूर्व क्षितिजाकडे सूर्योदयाची वाट पाहत उभे असलेले सारे राजांना पाहून चकित झाले. चकाकणाऱ्या पितळी तोफेच्या तोंडाला फिरंगोजी जखडलेले होते. फिरंगोजी शांतपणे उभे होते. हाती मशाल धरून मशालजी तोफेच्या मागे उभा होता. साऱ्यांची नजर राजांच्या वर खेळली होती. राजे त्या चिंचोळ्या वाटेवरून धावत आले. धापा टाकीत राजे तोफेच्या समोर आले. नजीक उभ्या राहिलेल्या ढालाईताच्या कमरेची कट्यार त्यांनी हाती घेतली. दात ओठावळून कचाकच बंध तोडले. फिरंगोजी ते पाहत होते. आजवर त्या माणसांनी अनेक थोर दृश्ये पाहिली होती, पण समोरच्या दृश्याने त्यांच्या मनाचे बांध फुटले. राजांची ती धाप लागलेली मूर्ती, रुंद भरदार छातीची होणारी हालचाल, मानेवर विस्कटलेले केस, कपाळीचा डवरलेला घाम. देवाचे रूप यापेक्षा काय वेगळे असते? फिरंगोजींचे बंध तुटले तसे राजे धापा टाकीत उभे राहिले. राजांची नजर त्या वयोवृद्ध तपोवृद्ध पितृतुल्य फिरंगोजींवर स्थिरावली. डोईची ती मराठमोळी पगडी, चेहऱ्यावर सुरकुत्यांची जाळी, अश्रूंनी डबडबलेली नजर, भावना विवशतेने थरथरणारे कानांवरचे पांढरे कल्ले. फिरंगोजी पुढे येत म्हणाले, महाराज, कशाला धाव घेतलीसा? पिकलं पान कवा तरी गळून पडायचं. टकमकीवरून उडालं असतं तरी जाताना आशीर्वादच दिला असता नव्हं. त्या बोलांनी राजांचा संयम सुटला. गालांवरून अश्रू ओघळले. फिरंगोजींना मिठी मारीत राजे म्हणाले, फिरंगोजी, आम्ही काय करू? अवशिष्टा कथा अग्रिमे भागे पठिष्यते. अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावन् मंगलं भूयात्, शुभं भूयात्. नमो नमः. धन्यवादः.